नमस्कार. चला आज एका अशा विषयावर बोलूया जो आपल्या सगळ्यांशी थेट जोडलेला आहे, पर्यावरण प्रदूषण. पण हे प्रदूषण नेमकं आहे तरी काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी आपल्या सजीव जगाच्या अगदी मुळाशी जावं लागेल. तर आपण हे सगळं 5 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. सुरुवात करूया आपल्या सजीव जगापासून, मग प्रदूषणाची ओळख करून घेऊ. त्यानंतर वायू, पाणी, जमीन आणि आवाज या सगळ्या प्रदूषणाबद्दल बोलू आणि शेवटी भविष्याचा विचार करू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, आपले सजीव जग. आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपली पृथ्वी हा असा ग्रह आहे जिथे जीवन आहे. पण हे जीवन नक्की कुठे आहे? तर पृथ्वीच्या ज्या भागात हे जीवन आहे त्यालाच जीवावरण असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या सगळ्या सजीवांचं घर आहे. आता या जीवावरणात जे काही सजीव आहेत आणि त्यांच्या आजूबाजूचं वातावरण यांच्यात एक नातं असतं, आणि याच नात्याचा अभ्यास म्हणजे इकॉलॉजी. गंमत म्हणजे निसर्गाने या सगळ्यामध्ये एक जबरदस्त बॅलन्स ठेवलाय, ज्याला आपण जैविक परिसर समतोल म्हणतो. आणि हाच बॅलन्स आपल्या पृथ्वीच्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. पण विचार करा, काय होईल जर हा नैसर्गिक समतोल बिघडला तर? आणि इथेच येतो आपला दुसरा भाग, प्रदूषणाची ओळख. तोच प्रश्न, हा इतका नाजूक समतोल जर धोक्यात आला तर काय? खरं तर याच प्रश्नामध्ये प्रदूषणाची संकल्पना दडलेली आहे. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर प्रदूषण म्हणजे काय, तर आपल्या माणसांमुळे आपल्या पर्यावरणात होणारा असा बदल जो वनस्पती, प्राणी आणि आपल्यासाठी सुद्धा हानिकारक आहे. आणि जे घटक हे प्रदूषण करतात त्यांना आपण प्रदूषक म्हणतो. हे प्रदूषक पण 2 प्रकारचे असतात, माहिती आहे? एक नैसर्गिक आणि दुसरे मानवनिर्मित. आता बघा, ज्वालामुखी किंवा जंगलाला लागलेली आग हे नैसर्गिक झाले, पण खरा प्रॉब्लेम आहे तो मानवनिर्मित प्रदूषकांचा. म्हणजे कारखान्यामधून बाहेर पडणारा कचरा, गाड्यांमधून निघणारा धूर हे खूप जास्त धोकादायक आहेत. चला तर मग आता जरा खोलात शिरूया आणि प्रदूषणाच्या 2 मुख्य प्रकारांना समजून घेऊया. आपला तिसरा भाग आहे वायू आणि जलप्रदूषण. बघा, वायू प्रदूषणासाठी खूप गोष्टी जबाबदार आहेत, जसं की कारखाने आणि गाड्यांमधून जो कार्बन आणि सल्फर डायऑक्साईड बाहेर पडतो, त्यामुळे थेट हवामानावर परिणाम होतो. आणि CFCs सारखे वायू तर आपल्या ओझोनच्या थरालाच पोखरतायत, ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढतोय. म्हणजे याचे परिणाम किती गंभीर आहेत याचा अंदाज येतोय, नाही का? मग यावर उपाय काय? सगळ्यात पहिलं म्हणजे कारखाने आणि गाड्यांमधून निघणाऱ्या धुरावर नियंत्रण ठेवायला हवं. जास्त झाडं लावली पाहिजेत, सौर ऊर्जेसारख्या पर्यायांचा वापर वाढवला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून कायदे अधिक कडक करायला हवेत. जशी हवेची गत आहे तशीच काहीशी पाण्याची सुद्धा आहे. पाणीसुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात सापडलंय. पाण्याच्या गुणवत्तेत होणारा कोणताही बदल, मग तो भौतिक असो, रासायनिक असो किंवा जैविक, जो सजीवांसाठी घातक ठरतो त्यालाच आपण जलप्रदूषण म्हणतो. आणि याचे परिणाम तर अक्षरशः भयानक आहेत. दूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफॉइड सारखे आजार पसरतात, पाण्यात राहणारे जीव मरतात. तेच पाणी शेतीला दिलं तर पिकांचं नुकसान होतं. म्हणजे पाण्याची जी मूळ गुणवत्ता आहे तीच नष्ट होऊन जाते. हे थांबवायचं असेल तर काही गोष्टी तातडीने करायला हव्यात. कारखान्यांमधील रसायनं थेट पाण्यात सोडण्यावर बंदी आणली पाहिजे. सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया झालीच पाहिजे. पाण्यात कचरा टाकणं थांबवलं पाहिजे आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ आणि सुरक्षित ठेवले पाहिजेत. हवा आणि पाणी झालं, पण प्रदूषण इथेच थांबत नाही. जमीन आणि आवाजसुद्धा यातून सुटलेले नाहीयेत. चला पाहूया आपला चौथा भाग, मृदा आणि ध्वनी प्रदूषण. मृदा प्रदूषण म्हणजे काय, तर मानवी किंवा नैसर्गिक कारणांमुळे जमिनीची क्वालिटी कमी होणं. याचा थेट परिणाम काय होतो, तर जमिनीची सुपीकता कमी होते, तिची धूप होते आणि हळूहळू ती नापीक बनते. हे होतं कशामुळे, तर औद्योगिक कचरा, शहरांमधला कचरा आणि शेतीत वापरली जाणारी कीटकनाशकं ही काही मुख्य कारणं आहेत. यावर उपाय काय, तर खतांचा वापर प्रमाणात करायला हवा, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे आणि जमिनीचं नियोजन नीट केलं पाहिजे. आता बोलूया ध्वनी प्रदूषणाबद्दल. वातावरणातला कोणताही नको असलेला आवाज जो आपल्या आरोग्यासाठी वाईट आहे तो म्हणजे ध्वनी प्रदूषण. हा एक असा अदृश्य धोका आहे ज्याकडे आपलं अनेकदा लक्षच जात नाही. पण याचे परिणाम खूप गंभीर आहेत. तात्पुरतं किंवा अगदी कायमचं बहिरेपण येऊ शकतं. डोकेदुखी, चिडचिड, मानसिक अस्वस्थता, एवढंच नाही तर एकाग्रता कमी होणं आणि हृदय व मज्जासंस्थेवरही याचा वाईट परिणाम होतो.
यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर उद्योगधंदे रहिवासी भागांपासून दूर असायला हवेत. हॉर्न आणि लाऊडस्पीकरचा विनाकारण वापर टाळला पाहिजे. कारखान्या कामगारांना कानासाठी सुरक्षक उपकरणं दिली पाहिजेत आणि विमानतळं सुद्धा शहरांपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. आता आपण या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, भविष्याचा विचार. तर या सगळ्यामधून आपण काय शिकलो? एक गोष्ट स्पष्ट आहे, निसर्गाचा हा जो समतोल आहे तो खूप नाजूक आहे आणि प्रदूषण, मग ते कोणत्याही प्रकारचं असो, ते हाच समतोल बिघडवतं आणि यामुळे आपल्या पृथ्वीचं आणि इथल्या प्रत्येक सजीवाचं आरोग्य धोक्यात येतंय. हे सगळं ऐकल्यावर आणि समजून घेतल्यावर एकच प्रश्न मनात येतो. आपल्या ह्या ग्रहाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी आपली स्वतःची भूमिका काय असायला हवी? यावर विचार करणं हेच आपल्या सगळ्यांसमोरचं एक मोठं आव्हान आहे आणि जबाबदारीसुद्धा.